जम्मू काश्मीरमधील पहलगामवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून नायनाट करत पाकिस्तानला ठोस प्रत्युत्तर दिल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी बेळगावमध्ये भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी नागरिकांना मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला। पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांचा लष्कराने उद्ध्वस्त केल्याची माहिती असून या मोहिमेत महिलाही सहभागी झाल्या। ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले। पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यादरम्यान जा मोदीला सांग असे म्हणणाऱ्या दहशतवाद्यांनी 26 महिलांच्या सिंदुराला कलंक लावला होता। याचेच प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर कारवाई केली, याचे त्यांनी कौतुक केले। पहलगाममध्ये जे हत्याकांड, उग्र हत्याकांड झालेलं आहे, तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे। त्याचा बदला आम्ही कसं घेणार, प्रत्येक हिंदूंच्या मनामध्ये होतं की ह्याचा बदला मोदी कुठल्या स्टाईलने आणि कुठल्या रूपाने घेणार आहेत, हे सगळ्यांना उत्सुकता लागलेली होती। त्याचा आता अंत झालेला आहे। तुम्ही सगळे बघत आहेत की किती आतंकी त्यांचे जे घरं, त्यांचं जे मेन हे होतं ते कसं उद्ध्वस्त आर्मी सेनानी केलेलं आहे आणि त्याचं नेतृत्व 2 महिलांनी केलेलं आहे। सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग या 2 महिला कमांडरने केलेलं आहे। आज आम्हाला गर्व महसूस होत आहे की ज्या महिलांचे सिंदूर म्हणजे जे कुंकू पुसवायचं काम जे पाकिस्तानने केलेलं होतं, त्याच कुंकवामध्ये किती ताकद आहे आज भारतीय महिलांनी, भारतीय सेनेने दाखवून दिलेलं आहे। त्याच्यावरती फार आम्हाला गर्व आहे आणि त्याचबद्दल आज विजयोत्सव म्हणून आज आम्ही गणेश मंदिरमध्ये विशेष पूजा, महिला मोर्चा आणि आमच्या अन्य पदाधिकारी सगळे आमचे वरिष्ठ मिळून आम्ही आज पूजा केलेली आहे। आणि एवढंच म्हणते की मोदींना आणि जे आमचे आर्मी एअरफोर्स जे आमचे सगळे सैन्य आहेत त्यांना भरपूर आणि शक्ती देऊ सगळं, त्यांच्या सगळ्या इच्छा, त्यांच्या आकांक्षा सगळ्या पूर्ण होऊ देत आणि भारतीय सगळेजण सैन्यांच्या सगळ्यांच्या बरोबर आहेत। एवढं सांगून माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय भारत। यावेळी भाजप शहर शाखेच्या अध्यक्षा गीता सुतार, माजी खासदार मंगल आंगडी, शिल्पा केंकरे, पृथ्वी सिंग आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते। संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव।